आधार फाउंडेशनच्या वतीने आयोजित गेट टुगेदर. मालेगाव येथे झालेल्या आधार फाउंडेशनच्या वतीने निर्माण केली नवचैतन्याची लाट. आधार फाउंडेशनच्या वतीने सदस्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम 12 वर्षांनी मालेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संस्थेचे सर्व सदस्य, युवा, कृषी पदाधिकारी, मार्गदर्शक मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सर्व सदस्य कृषी तंत्र विद्यालय मालेगाव कॅम्प येथील कृषी पदवीधारक असून ग्रामीण भागातील शेतीविषयक नवकल्पना आणि युवक नेतृत्व या विषयावर विशेष भर दिला. कार्यक्रमात संस्थापकांच्या हस्ते नवे उपक्रम आणि योजनेची माहितीही देण्यात आली. कृषी तंत्र विद्यालयातील माजी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. याआधी सर्व सदस्यांनी कोल्हापूर पूरग्रस्त रायगड जिल्ह्यातील वाकळे शाळेतील मुलांना शालेय वस्तू, गरजू युवा शेतकरी यांना बियाणे खरेदी, गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार असे अनेक कार्यक्रम आधार फाउंडेशन मार्फत उपक्रम राबविले. कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. संस्थेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील हिरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत आधार फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा सांगितला. या कार्यक्रमाला चंद्रशेखर खैरनार, वैभव भांबरे, निलेश येवले, ऋषिकेश शिरसाट, कृष्णा पाटील सदस्यांनी आपले अनुभव सांगितले. स्नेहसंमेलन सदस्यांमध्ये एक वेळी ऊर्जा जाणवली. शेती क्षेत्रात नवकल्पना, स्टार्टअप्स व तंत्रज्ञान यावर भर देण्यात काही महत्त्वाचे उपक्रमही यावेळी जाहीर करण्यात आले. या गेट टुगेदरमुळे सदस्यांमध्ये सुसंवाद वाढला असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा भाग अधिक मजबूत झाला आहे. कार्यक्रमाचे आयोजन सुयोजितरित्या करण्यात आले असून सर्वांनी समाधान व्यक्त केले. अभिषेक कांगणे, दिनेश चव्हाण, किरण पाटील, मंगेश पवार, तुषार खैरनार, शुभम मेरे व इतर सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य हेमंत जाधव यांनी माजी विद्यार्थिनीचे कौतुक केले. गिरीश मोरे, संपत गवळी, योगेश दासनूर मार्गदर्शन मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. सूत्रसंचालन व आभार तुषार ह्याळीच यांनी केले आणि कार्यक्रम संपन्न झाला. गिरणा वार्ता न्यूजसाठी सहसंपादक पुंजाराम खांडवी, कळवण.